नमस्कार मित्रांनो, आमच्या हॉरर स्टोरी टेलर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पहिल्यांदा मी तुमच्यासमोर येत आहे माझा चेहरा घेऊन. माझ्याकडे कोणताही सेटअप नाही, फक्त गोष्ट सांगणार आहे जी मी स्वतः बघितली आहे, अनुभवली आहे समोरच्याच्या तोंडातून. मला अजूनपर्यंत कोणाचे काही मेल वगैरे नाही. यूट्यूब चॅनल मी आता सुरू केलं आहे, तरी ही गोष्ट आहे. मी जिथे ड्युटी करतो तिथे माझ्याबरोबर एक सहकारी मॅडम आहेत. त्या मॅडमांचे रिलेटिव्ज म्हणजे त्यांचे दाजी, त्यांच्या मित्रासोबत ही गोष्ट घडली आहे आणि त्याचा पुराव्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. मित्र हो, अपरात्री प्रवास करताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा वेगवेगळ्या प्रकारे अनुभव येतो. काहींना येतो, काहींना नाही येत. कारण की कसं आहे, प्रत्येकाच्या राशी नसतात असं म्हणतात. पण ही गोष्ट ज्या मुलासोबत घडली त्या मुलालाही असंच वाटत होतं की आपल्यासोबत अशा गोष्टी कधी घडणार नाही. तर मित्र हो, ही गोष्ट आहे त्याच मित्राच्या मुलाची जो रात्री एकदा प्रवास करत होता. त्याचं नाव मला नाही सांगता येणार, कारण की मी त्याचं नाव नाही विचारलं. पण त्याचा जो एक आलेला प्रसंगाचा जो खराखुरा फोटो आहे तो मी बघितला. तर गोष्ट अशी घडली मित्र हो, तो मुलगा रात्रीचा प्रवास करत होता. त्याला संभाजीनगरहून नगरला जायचे होते. नगर म्हणजे आताचं अहिल्यानगर. आता ही गोष्ट हार्डली मागच्या वर्षाचीच आहे, म्हणजे 2025ची. 1-1.5 वर्ष झालं असं तिला गोष्टीला. आता 2026 चालू आहे, तर 2025ची गोष्ट आहे. तर तो नगरला चालला होता. नगरला जात असताना रात्र झाली असल्यामुळे तो गाडी चालवत होता. त्याच्याकडे आपली टाटाची इंडिका गाडी होती. बऱ्याच जुनं मॉडेल होतं, पण गाडी चांगली होती. आणि एकटा प्रवासाला चालला होता. त्याला काहीतरी काम होतं नगरला आणि रात्रीचं निघाला तो. साधारणतः रात्री 11-12 वाजता तो घरातून निघाला. तर घरचे तरी म्हणतात त्याला की नको जाऊ, पण मुलं असतात, तरुण नाही ऐकत, आणि तो जायला निघाला. काय झालं मित्रांनो, रस्त्याने जाताना याला कुठेतरी लघवी लागली असावी कदाचित. रस्ते लघवी वगैरे केली, चहा पाणी वगैरे पिला, पुढं जायला निघाला. रात्री 12च्या नंतर आय थिंक 1-1:30च्या दरम्यान त्याला असं जाणवायला लागलं मित्रांनो की त्याची गाडी ना एका बाजूला चालली आहे, एका बाजूला होडली जाते आहे, असं त्याला अनुभव आला. मग त्यांनी बऱ्याच वेळा ती गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण बघताना असं बराच वेळ चाललं त्याच्यासोबत की त्याची गाडी आपोआप एका बाजूला ओढली जाते आहे. त्याला कळेना की त्याच्यासोबत काय. तर एकटाच होता तो, त्याच्याबरोबर कोणीच नव्हतं, तो एकटाच गेलेला होता. मग ती गाडी एका बाजूला जायला लागल्यामुळे काय झालं, तो विचार करायला लागला असं का होतं गड्या माझ्यासोबत. पण काही वेळाने काय झालं मित्र हो, ती गाडी जी आहे ती त्याच्याकडून अनकंट्रोल झाली. ती गाडीच्याकडून कंट्रोल नाही झाली आणि त्याची गाडी एका ठिकाणी त्यांनी ठोकली. त्याच्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने त्याला काही झालं नाही, तो वाचला. अपघात झाल्यानंतर तो गाडीच्या खाली उतरला. गाडीच्या खाली उतरल्यावर त्यांनी सर्वप्रथम काय केलं असेल, त्याच्या वडिलांना फोन लावला की पप्पा, मी असं चालताना माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि ती गाडी ठोकली गेली किंवा गाडीचा अपघात झाला आहे, असं ते पप्पाला सांगितलं, त्याच्या वडिलांना सांगितलं. आता त्याच्या वडिलांना वाटलं हा तर काही दारू पित नाही, पण त्याच्या वडील विचारायला लागले रात्रीचे, का रे बाबा, तू काही दारू वगैरे पिला होतास का. तू बोलला नाही, असं तर मी काही केलेलं नाही. त्याचे वडील त्याला रागावले. मग त्याच्या वडिलांनी काय केलं, एवढ्या रात्री हे काम कर म्हणे, गाडीला कुठे कुठे ॲक्सिडेंट झाला त्याचे फोटो मला टाक, असं तो बोलला. त्याचे पप्पा बोलले त्याला. तो म्हणा ठीक आहे पप्पा, टाकतो. त्यांनी काय केलं, त्या गाडीचे फोटो काढले आजूबाजूनी सगळीकडून पुढून. वडिलांना वाटतं पुढची काचही फुटली असेल, त्यांनी जरा फोटो टाकले पुढून बोनटचे वगैरे वगैरे असं टाकलं. थोड्या वेळाने काय झालं मित्र हो, त्याच्या वडिलांचा त्याला फोन आला. तू एक काम कर म्हणे, ती गाडी तू तिथं सोडून दे, आणि ती चालणार नाही अशी, आता तू सोडून दे, आपण सकाळी बघू काय करायचं ते. तू बसनी किंवा कोणत्याही गाडीने येऊन जा. आता रात्रीचे 1-1:30 जरी वाजले होते, पण संभाजीनगर आणि नगर रस्ता जरा हायवेज आहे, मोठ्या मोठ्या ट्रका वाहनं असतात रात्रीचे. कधी कोणत्या तरी गाडीत तो हात देऊन येऊन गेला संभाजीनगरला रात्रीचं. तुम्ही म्हणशान इथं काय झालं, हॉरर गोष्ट कशी काय.
तर मित्र हॉरर तर आता सुरू होत आहे. मग जेव्हा तो घरी आला, त्याच्या वडिलांनी त्याला गाडीचे फोटो दाखवले. जेव्हा तो फोटो बघत होता, त्याच्या वडिलांनी त्याने क्लिक केलेला त्याच्या समोरचा गाडीचा फोटो त्याला दाखवला आणि तो फोटो मी स्वतः पाहिला आहे. मी स्वतः त्याचा प्रत्यक्षदर्शी आहे. तो फोटो मी स्वतः पाहिला आहे. विश्वास नाही बसणार मित्र हो तुम्हाला. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला तो फोटो दाखवला, तर त्याच्या गाडीमध्ये तो एकटा असतानासुद्धा त्याच्या गाडीच्या बाजूच्या सीटावर, म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटावर एक महिला बसलेली होती. ती कोणी नॉर्मल नव्हती मित्र हो. तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप होता. म्हणजे जसं हॉरर पिक्चरमध्ये दाखवतात ना भूत, तसं पूर्ण विद्रूप होता. आणि तिचा एक हात त्याच्या गाडीच्या स्टिअरिंगवर होता. तो कोणाच्या लक्षात नाही आला. जेव्हा तो फोटो मी स्वतः निरीक्षण केलं, तेव्हा असं दिसलं की त्या जी काही वाईट शक्तीचा एक हात त्या मुलाच्या स्टिअरिंगवर होता. तो फोटो मी शोधण्याचा प्रयत्न केला. कसं एक घरी मी दाखवल्यामुळे सगळे घरी घाबरले होते. यांनी फोटो बघितल्यावर सर्वांना भीती वाटायची ना, त्याच्यामध्ये फोटो डिलीट केला. मी खोटं नाही सांगत, मी खरं बघितला आहे तो. विश्वास नाही बसत डोळ्यांवर, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या नसतानासुद्धा असतात. तर त्या शक्तीने, त्या वाईट शक्तीने एकच विचार केला, तर त्या दिवशी त्याचा जीव जाणार होता. पण काहीच नशीब म्हणावं, तो वाचला. त्याच्या वडिलांनी जेव्हा फोटो झूम केला, काच फुटली का बघण्यासाठी पुढची, तेव्हा त्यांना ती विचित्र आकृती दिसली. म्हणून त्यांनी इमिजिएट त्या मुलाला फोन केला की तू तिथं थांबू नको, तू गाडी सोड आणि सरळ सरळ घरी येऊन जा. तो फोटो बघितल्यानंतर मित्र हो, तो मुलगा आजारी पडला. मी विचार करा, हे का त्याच्यासोबत घडलं असेल, काय झालं असेल, आणि ती शक्ती का त्याला त्रास द्यायला असेल, याचं उत्तर मला नाही मिळालं. नंतर मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट काही केला नाही. कसं असतं, वाईट शक्तीच्या जेवढ्यात खोलात न घुसणं तेवढं चांगलं असतं. पण हा किस्सा मला आठवला आणि तो खरंच खूप हॉरर आहे. जर यदा कदाचित भविष्यात तो फोटो जर असेल, मी प्रयत्न केला पण मला काही सापडला नाही, तर नक्कीच मी तुम्हाला तो शेअर करण्याचा प्रयत्न करेन. असे बरेच अनुभव मला स्वतःला लोकांनी सांगितलेले, मी कानाने ऐकलेले, याच्यात एकही अनुभव खोटा नाही आहे. मी स्वतः ते ऐकलेले, ते तुम्हाला मी कथन करत आहे. ना मला कोणी मेल करत, ना कोणी मला काही या गोष्टी सांगत. इतका हा म्हणजे आपण रस्त्याने जाताना एक खबरदारी नक्की घ्या की जाताना कुठेही केव्हाही रात्री अपरात्री लगवीला उतरू नका, जेणेकरून आपल्याला अशा काही गोष्टींचा त्रास होणे. पेट्रोल पंपावर जा, टोल नाक्यावर बाथरूम असतात तिथे करा. एवढंच सांगेल. तुम्ही तुमचा प्रवास सुरक्षित हो, एवढीच तुम्ही काळजी घ्या. जय श्रीराम, शुभरात्री.